यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आपण बघतोय मॅक्झिमा मिनिमा। काही एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरला बघितलेली आहेत। वर्ड प्रॉब्लेम बरेच आहेत आणि थोडंफार डिफिकल्टी लेवलला याला असते, त्यामुळे सेकंड लेक्चर मॅक्झिमा मिनिमाचा आपण इथे करतोय। काही वर्ड प्रॉब्लेम एक्सरसाइजमधले बघूया। बोर्डवर तुम्हाला फिगर दिसेल। एक्झाम्पल नंबर 14 आहे एक्सरसाइजमधलं। फाइंड द लार्जेस्ट साइज ऑफ अ रेक्टेंगल दैट कैन बी इन्स्क्राइब्ड इन सेमीसर्कल ऑफ रेडियस 1 यूनिट सो दैट 2 वर्टाइसेस लाइज ऑन द डायमीटर। लार्जेस्ट साइजचा रेक्टेंगल सेमीसर्कलमध्ये इन्स्क्राइब करायचं आहे। आता लार्जेस्ट साइजचा म्हणजे लार्जेस्ट एरियाचा रेक्टेंगल, म्हणजे इथे एरिया हे आपलं फंक्शन झालं, रेक्टेंगलचा एरिया हे आपलं फंक्शन झालं। कसं इन्स्क्राइब करायचं आहे तर त्याचे दोन वर्टाइसेस जे आहेत रेक्टेंगलचे हे सेमीसर्कलवर असणार आहेत आणि दोन वर्टाइसेस असणार आहेत ते डायमीटरवर असणार आहेत सर्कलच्या सेमीसर्कलच्या। आणि सेमीसर्कलची जी रेडियस आहे ती दिलेली आहे 1 युनिट। इथे बघा, हे सेमीसर्कल आहे पूर्ण, हा डायमीटर आहे। O इज द सेंटर ऑफ सर्कल। आता ABCD हा रेक्टेंगल झाला, त्यामुळे OD आणि OC हे रेडियस झालेले आहेत, त्या 1 युनिट दिलेले आहेत। आता अँगल A अँगल B राईट अँगल झाला। DC इज इक्वल टू AB अँड AD इज इक्वल टू BC। आता जर DC किंवा CD ला जर आपण इथे X म्हटलं, हे Y म्हणूया, त्यामुळे हे Y होणार। आता हे जर दोन तुम्ही ट्रायंगल बघितलात ADO आणि BCO, तर त्याच्यामध्ये AD इज इक्वल टू BC आहे, कारण रेक्टेंगलच्या अपोजिट साइड आहे। त्याच्यानंतर OD इज इक्वल टू OC आहे, रेडियस आहे 1 युनिट आहे। देअरफॉर OA इज इक्वल टू OB। ट्रायंगलच्या कॉन्ग्रुएंटच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती आहेत। जर OA इज इक्वल टू OB आहे, टोटल AB ही X आहे, त्यामुळे OB झाली x/2 अँड ऑल्सो OA इज ऑल्सो x/2। कळते? आता OBC हा आपला राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यामुळे y ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ x इथे आपण बाय पायथागोरस थेरम फाइंड आउट करू शकतो। आपल्याला इथे एक्सपेक्टेड काय आहे, फंक्शन काय आहे, x इंटू y। x इंटू y काय, तर x इज अ लेंथ आणि y इज द ब्रेथ ऑफ द दॅट रेक्टेंगल, हे आपलं फंक्शन आहे। पण अशा दोन व्हेरिएबल मध्ये फंक्शन आपण घेणार नाही, तर एकाच व्हेरिएबल मध्ये घेणार, त्यामुळे y जो आहे तो आपण इन टर्म्स ऑफ x इथे फाइंड आउट करूया। जे मी सगळं सांगितलंय ते तुम्ही लिहा, उरलेले बघूया। y स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस x स्क्वेअर बाय 4। बघा, x स्क्वेअर बाय 4 प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 1 मीन्स 1 स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम। देयरफॉर y स्क्वेअर इज इक्वल टू 1 स्क्वेअर मायनस x स्क्वेअर बाय 4। सो दिस इज इक्वल टू 4 मायनस x स्क्वेअर अपॉन 4। हे काय झालं, y स्क्वेअर झालं। देयरफॉर y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस x स्क्वेअर अपॉन 2। हा झाला y झाला। एरिया ऑफ रेक्टेंगल is equal to x into y। area of rectangle is x into y। Therefore, fx is equal to x and what is y? 4 minus x square by 2। आता जर x आपण आतमध्ये घेतला तर हे काय होणार, 4x square minus x raised to 4। x square ने x आतमध्ये जाताना x square जाणार अपॉन 2। हे काय झालं, फंक्शन झालं। आलं लक्षात? पुढचं काय सगळं सोपं आहे। फंक्शन झाल्यानंतर फंक्शनचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, आपण काढूया। इथे f डॅश ऑफ x काय होणार बघा, 1/2 हा जो आहे तो रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट 4x स्क्वेअर मायनस x रेज टू 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x स्क्वेअर 8x मायनस 4x क्यूब पैकी। आता बघा 4 8 म्हणजे इथे 4 कॉमन निघणार आहे,
ह्या 4ला हा 4 आणि हे गेलं म्हणजे इथे राहिलं 2x मायनस एक्स क्यूब आणि इथे अंडर रूट 4x स्क्वेअर मायनस एक्स रेज टू 4. आता इथे सुद्धा एक्स स्क्वेअर जर आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर काढला, एक्स स्क्वेअर इथे कॉमन घेऊन स्क्वेअर रूटच्या बाहेर काढला तर तो एक्स होणार आणि हा एक्स वरच्या एक्सला कॅन्सल आउट होणार आहे म्हणजे हे राहिलं 2 मायनस एक्स स्क्वेअर अंडर रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर. बघा इथे इथून एक्स कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहणार 2 मायनस एक्स स्क्वेअर आणि इथे एक्स स्क्वेअर कॉमन घेतला तर 4 मायनस एक्स स्क्वेअर राहणार आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर घातल्यानंतर एक्स तो वरच्या याला कॅन्सल आउट होणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एफ डॅश ऑफ एक्स 0ला कन्वर्ट इक्वल करायचं. लेट एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. आता एफ डॅश ऑफ एक्स 0 कधी होणार आहे, ज्यावेळी हा न्यूमरेटर 0 होणार आहे तेव्हा. न्यूमरेटर 0 म्हणजे कोण, 2 मायनस एक्स स्क्वेअर 0 होणार तेव्हा. देअरफॉर 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. दॅट इज 2 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता 2 मायनस एक्स स्क्वेअर 0 कधी होणार, ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू ही √2 असेल तेव्हा. प्लस ऑर मायनस √2 ॲक्च्युअली, पण एक्स ही आपण इथे लेंथ घेतली आहे त्यामुळे एक्स आपण काय घेणार इथे ओनली √2 घेणार. देअरफॉर एक्स इज इक्वल टू √2. आलं लक्षात इथपर्यंत. एक्स आपल्याला मिळालेला आहे √2. आता एक्सची व्हॅल्यू तुम्ही कुठेही ठेवा, इथे ठेवा, एक्सची व्हॅल्यू √2 ठेवा. काय मिळणार आहे, 4 √2 मीन्स हे होणार आहे 2. 4 मायनस 2 इज इक्वल टू म्हणजे हे झालं √2. y इज इक्वल टू 4 मायनस 2 अपॉन 2 म्हणजे हा √2 अपॉन 2 विच इज इक्वल टू 1/√2. म्हणजे त्या रेक्टेंगलचे डायमेन्शन काय असणार आहेत, x इज इक्वल टू √2 आणि y इज इक्वल टू 1/√2 ही डायमेन्शन असणार आहे. कळालं. थोडंसं हे कळायला डिफिकल्ट होतं सुरुवात एक्झाम्पल वाचल्यानंतर, पण फिगर कळाली आणि वाय आपण काढल्यानंतर पुढचं एक्झाम्पल हे सोपं आहे. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल बघूया. अ वायर ऑफ लेंथ 36 मीटर इज बेंट इन द फॉर्म ऑफ रेक्टँगल. एक्झाम्पल नंबर 12 एक्सरसाइज मधलं. तुम्ही बुक तिथे ओपन करून ठेवा. 36 लेंथची वायर आहे, मीटरची वायर आहे, ती बेंड करून रेक्टँगल फॉर्म केलेला आहे. फाइंड द डायमेन्शन इफ द एरिया ऑफ रेक्टँगल इज मॅक्झिमम. एरिया ऑफ रेक्टँगल मॅक्झिमम. एरिया ऑफ रेक्टँगल फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. एक वायर आहे 36 मीटरची, ती बेंड केली आहे आणि असा रेक्टँगल फॉर्म केलेला आहे. हे आपण एक्स म्हणूया, हे वाय म्हणूया, म्हणजे हे एक्स झालं, हे वाय झालं. म्हणजे आपल्याला इथे काय मिळते 2x + 2y इज इक्वल टू 36 मीटर. आलं लक्षात. हे पूर्ण इथून सुरू केलंय वायर वाकवायला, बेंड करायला, असं करून असं करून असं हा पूर्ण रेक्टँगल फॉर्म केलाय. म्हणजे दिस x + y + x + y इज इक्वल टू 36. म्हणजेच काय 2x + 2y 36. देअरफॉर x + y इज इक्वल टू 18. म्हणजे इथे जर x मध्ये आपल्याला एक्सप्रेशन हवं असेल तर y इज इक्वल टू 18 - x. आणि ह्या वायच्या जागेवर आपण काय लिहू शकतो 18 - x असं लिहू शकतो. आलं लक्षात. आता आपलं फंक्शन काय आहे, एरिया ऑफ दॅट रेक्टँगल इज मॅक्झिमम. फाइंड द डायमेन्शन ऑफ इट्स एरिया ऑफ द रेक्टँगल इज मॅक्झिमम. एरिया ऑफ रेक्टँगल is equal to x into y, which is equal to x. What is y? 18 - x. So this is equal to 18x minus x square. Therefore fx is equal to 18x minus x square. Same procedure आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. 18 - 2x. Let f dash of x is equal to 0. Therefore 18 - 2x is equal to 0. Therefore x is equal to 9.
व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. -2 <0 म्हणजे मॅक्झिमाइज इथे मिळालेला आहे. देअरफॉर फंक्शन हॅज मॅक्झिमा. मॅक्झिमम व्हॅल्यू काय करायचं आहे. मॅक्झिमम व्हॅल्यू x = 9 आहे म्हणजे y पण काय झाला इथे डायमेन्शन आपल्याला काय मिळाली. x = 9 आणि y = 9 म्हणजे एरिया किती होणार आहे त्याचा fx = 81 स्क्वेअर मीटर. आलं लक्षात. म्हणजे तो रेक्टँगल नसून कोण असणार आहे स्क्वेअर असणार आहे. सिंपल आहे. हे सगळ्या वर्ड प्रॉब्लेममध्ये तुम्हाला फक्त हे जे फंक्शन आहे हे लक्षात आलं की एक्झाम्पल तुम्हाला येणार आहे. अजून एक त्याच्या पुढचं एक्झाम्पल आहे. बॉल इज थ्रोन इन द एअर, इट्स हाईट्स ॲट एनी टाइम इज गिवन. हाईट दिलेली आहे h मध्ये, h = हाईट दिलेली आहे. पुढचं एक्सप्रेशन t मध्ये आहे. सेम एक्झाम्पल आहे, फक्त डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काढायचा, h' काढायचा, त्यानंतर टीच्या व्हॅल्यू काढायच्या, त्यानंतर h" काढायचा 0 आणि बघायच्या काय येणार व्हॅल्यू त्या येणार आहे तुम्हाला ते एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल आहे बघा. एक्झाम्पल नंबर 17. A box with square base is to have an open top. The surface area of the box is 190 square centimeter. What should be the dimension in order that volume is largest? थोडंसं ट्रिकी एक्झाम्पल आहे बघा हे. इथे थोडंसं मुलांचं कन्फ्युजन काय होऊ शकतं माहिती आहे. त्यांनी बॉक्स म्हटलाय, बॉक्सचा बेस हा स्क्वेअर म्हटलाय, त्यामुळे तो अखंड बॉक्स हा क्यूब आहे असं कन्सिडर केलं जाऊ शकतं आणि मुलं गोंधळू शकतात. फक्त जर तो गोंधळ झाला नाही तिथे, ते जर कन्फ्युजन झालं नाही की बॉक्स म्हणजे क्युबॉइड नसून क्यूब नसून तो पॅरेललोपायपिड आहे असं कन्सिडर केलं तर ओके एक्झाम्पल येणार आहे. आता बॉक्सचा बेस आहे तो स्क्वेअर आहे आणि त्याचं डायमेन्शन x आहे असं आपण सपोज करू. तर त्याने काय सांगितलंय पुढे जाऊन, तो ओपन बॉक्स आहे म्हणजे एखाद्या बॉक्सला जे 6 सरफेस असतात त्याच्याऐवजी या बॉक्सला हे 5 सरफेस आहेत आणि सरफेस एरिया त्याने दिलेला आहे 192 स्क्वेअर सेंटीमीटर. हा त्याचा सरफेस एरिया आहे. म्हणजे 5 सरफेसचा एरिया मिळून किती आहे 192 सेंटीमीटर. म्हणजे तो बॉक्स तयार करायला 5 पुठ्ठे लागत असतील तर त्या 5 पुठ्ठ्यांचा एरिया जो आहे तो आहे 192 सेंटीमीटर. पैकी एका पुठ्ठ्याचं डायमेन्शन फिक्स आहे जो स्क्वेअर आहे तो आपल्याला त्याने दिलेला आहे. सरफेस एरिया ऑफ ओपन बॉक्स इज इक्वल टू x². हा जो बेसचा आहे त्याचा एरिया येणार आहे x² आणि त्याच्यानंतर वरती जो आहे बॉक्स हा बेस आहे असं मी धरते. आता हा दिसताना आपल्याला x दिसतोय, हा x आहे, हे x आहे, हे x आहे. कळलं. तर ही जी हाईट आहे ती y आहे सपोज. ही हाईट आहे ती y आहे त्यामुळे हे पण y असणार आहे, हे पण इथलं पण y असणार आहे, इथलं पण y असणार आहे. म्हणजे x एवढी लेंथ असलेले आणि y एवढी हाईट असलेले तिथे 4 सरफेस आहेत. म्हणजे त्या 4 सरफेसचा जो एरिया होणार आहे तो होणार आहे x × y. एकाचा x × y, चौघांचा मिळून किती होणार 4xy. आणि हा त्याने किती दिलाय आपल्याला 192 स्क्वेअर सेंटीमीटर. हे आलं का लक्षात. बघा काय सांगितलंय ओपन म्हणजे हा वरचा आपल्याला धरायचा नाहीये. हा जो वरचा आहे पुठ्ठा तो आपल्याला इथे धरायचा नाहीये, तो तिथे नाहीये, ओपन आहे तो बॉक्स. म्हणजे बेसचा धरायचा, बेसचा झाला x² आणि चारही साईडचे जे हे आहे पुठ्ठा जो आहे
तो एकाचा एरिया x इंटू वाय म्हणजे चौघांचे मिळून 4xy विच इज इक्वल टू 192 एवढं दिलेलं आहे. याच्यावरून आपण y इज इक्वल टू काढूया. हे लिहायचं आहे लेट द डायमेन्शन ऑफ दॅट स्क्वेअर इज x अँड हाईट ऑफ दॅट बॉक्स इज y. हे लिहायला पाहिजे थोड्या पहिलं हां, कारण हे आपण घेतोय त्याने दिलेलं नाही. x² + 4xy is equal to 192. Therefore 4xy is equal to 192 minus x² and y is equal to 192 minus x² upon 4x. बघा इथे पहिले x² शिफ्ट केले आणि नंतर 4x शिफ्ट केले. y is equal to हे आपल्याला मिळालेलं आहे. आता त्याने काय सांगितलंय हे y मधलं झालं. एक्झाम्पल नंबर 17 आहे. व्हॉल्यूम इज लार्जेस्ट. आता या बॉक्सचा व्हॉल्यूम काढायचा आहे किंवा कुठल्याही फिगरचा जे व्हॉल्यूम काढायचा असतो तो व्हॉल्यूम म्हणजे बेसचा एरिया इंटू हाईट. आता बेसचा एरिया किती आहे x² आणि हाईट किती आहे y. व्हॉल्यूम ऑफ दॅट बॉक्स इज इक्वल टू x² इंटू वाय. x² हा कुठलीही फिगर असू दे त्या फिगरचा व्हॉल्यूम म्हणजे बेसचा एरिया इंटू हाईट. आता बेसचा एरिया x² आणि आपण हाईट इथे घेतलेली आहे y. सो दिस इज इक्वल टू x² इंटू वाय मीन्स 192 मायनस x² अपॉन 4x. आता हा x एकमेकाला कॅन्सल आउट झालाय, वरती एक x राहिलाय म्हणजे 192 इंटू x मायनस x³ अपॉन 4. बघा इथे एक x इथे कॅन्सल आउट होणार 4 राहणार. या x ने इथे मल्टिप्लाय केलं 192x, दुसऱ्या x ने केलं हे x³ झालं. आता हे काय झालं आपलं हे फंक्शन झालं. डेरिव्हेटिव्ह नेहमीप्रमाणे हा 192 अपॉन 4 येणार पहिला मायनस 1/4 हा लिहून घेते इंटू 3x². हा 0ला इक्वेट करूया म्हणजे काय झालं आपलं 192 मायनस 3x² इज इक्वल टू 0. 4 कॅन्सल आउट होणार तिथे म्हणजेच 3x² is equal to 192, x² is equal to 64 आणि x is equal to 8. इथे ॲक्च्युली प्लस ऑर मायनस 8 आपण घेतो पण इथे आपली ही x ही लेंथ आहे त्यामुळे ती आपण घेणार आहोत 8. 8 ही त्याचा x मिळाला, y काढायचा आहे कुठे इथे घाला, y तुम्हाला मिळणार. मिळते बघा y इज इक्वल टू 4. ॲक्च्युली हे स्क्वेअर मीटरमध्ये काहीतरी दिलेलं होतं, स्क्वेअर सेंटीमीटर आहे त्यामुळे हे 4 सेंटीमीटर आणि x इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. अशी आणि याच प्रकारची एक्झाम्पल उरलेली आहे. तुम्ही बघा तुम्हाला आता नक्की जमतील. नाही आली तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा किंवा टेलिग्रामचा ॲड्रेस मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. माझा इन्स्टाचा पण मी जो ID आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही कुठेही मला विचारा पण तुम्ही एक्झाम्पल सोडवा. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा जरूर आणि सबस्क्राईब करा.